नमस्कार. आपल्या भारतात ना शेकडो भाषा बोलल्या जातात. पण त्यातल्या काही भाषांना एक खास, एकदम स्पेशल दर्जा दिला जातो, तो म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा. आता हा दर्जा म्हणजे नेमकं काय? तो मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं? आणि कोणत्या भाषा आहेत ज्यांना हा मान मिळालाय? चला, आज आपण हेच सगळं जाणून घेऊया. बरं, विचार करा, भारतात किती भाषा असतील ज्यांना हा विशेष सन्मान मिळाला असेल? काही अंदाज? उत्तर आहे 11. हो, बरोबर ऐकलत. तब्बल 11 भाषांना हा दर्जा मिळाला आहे. पण हा दर्जा म्हणजे नेमकं आहे तरी काय, आणि तो मिळवण्यासाठी एवढी धडपड का असते? चला, पुढे पाहूया. तर हा दर्जा आहे अभिजात भाषेचा. हे काही फक्त एक जुनं असल्याचं सर्टिफिकेट नाहीये, तर ही भारत सरकारकडून मिळणारी एक खूप मोठी ओळख आहे. आणि हो, या ओळखीसोबतच त्या भाषेचा अभ्यासासाठी, तिच्यावरच्या संशोधनासाठी आणि विकासासाठी सरकारकडून खास निधी आणि मदतही मिळते. पण साहजिकच आहे, हा दर्जा मिळवणं काही इतकं सोपं नाहीये. त्यासाठी काही कडक नियम आहेत, काही खास निकष पूर्ण करावे लागतात. आता हे निकष नेमके काय आहेत, हे जाणून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. चला तर मग बघूया. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा निकष म्हणजे इतिहास. त्या भाषेचा लिखित इतिहास कमीत कमी 1,500 ते 2,000 वर्ष जुना असायलाच हवा. दुसरा निकष आहे त्या भाषेतला मौल्यवान आणि समृद्ध साहित्य वारसा, जो पिढ्यानपिढ्या जपला गेला पाहिजे. तिसरा मुद्दा, ती भाषा ओरिजिनल पाहिजे, म्हणजे स्वयंभू. तिचा उगम स्वतंत्र असावा, ती दुसऱ्या कुठल्याही भाषेवरून तयार झालेली नसावी. आणि चौथा निकष म्हणजे त्या भाषेचं प्राचीन रूप आणि आजचं आधुनिक रूप याच्यात स्पष्टपणे फरक दिसायला हवा. आता हे चित्र बघा जरा. एका नदीच्या प्रवाहासारखं ह्या भाषांचा सगळा प्रवास दाखवला आहे. जसजशी वर्ष पुढे सरकत गेली, तसतशा नवीन भाषा या प्रवाहात येऊन मिळत गेल्या. चला तर मग पाहूया ह्या प्रवासाची सुरुवात नक्की झाली कुठून. या सन्मानाच्या प्रवासाची सुरुवात करूया. म्हणजे बघा, 2024 साल उजाडण्यापूर्वीपर्यंत या यादीत फक्त 6 भाषा होत्या. कोणत्या होत्या त्या भाषा आणि कसा होता त्यांचा हा प्रवास? चला जाणून घेऊया. तर सुरुवात झाली 2004 साली तमिळ भाषेपासून. पुढच्याच वर्षी 2005 मध्ये संस्कृत भाषेला हा मान मिळाला. 2008 हे वर्ष तर खूपच खास ठरलं, कारण तेव्हा तेलुगू आणि कन्नड या दोन्ही भाषांना एकाच वेळी हा दर्जा दिला गेला. आणि मग हा प्रवाह पुढे वाहतच राहिला. 2013 मध्ये मल्याळम आणि मग 2014 मध्ये ओडिया भाषाही ह्यात सामील झाल्या. म्हणजे जवळपास एक दशक झालं या यादीत फक्त याच 6 भाषा होत्या. पण मग आलं 2024 साल आणि एक अशी घोषणा झाली ज्याने या प्रवाहाचा वेगच बदलून टाकला. तो अजून मोठा झाला. यावर्षी पाली आणि प्राकृत, ज्या भारताच्या खूप प्राचीन भाषा मानल्या जातात, त्यांना हा दर्जा मिळाला. त्याचबरोबर पूर्वेकडील आसामी आणि बंगाली या 2 महत्त्वाच्या भाषांचाही यात समावेश झाला. खरं तर भारताच्या भाषिक विविधतेसाठी हा एक खूप मोठा क्षण होता. पण थांबा, गोष्ट इथेच संपलेली नाही. यावर्षी 4 नाही, तर एकूण 5 भाषांची घोषणा झाली होती. आपण 4 तर पाहिल्या, मग ती 5वी भाषा कोणती होती, जिची घोषणा याच वर्षी झाली आणि जिची अनेक जण खूप आतुरतेने वाट पाहत होते? आणि ती 5वी भाषा आहे आपली मराठी. होय, 2024 मध्ये मराठी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा झाली. हा आपल्या मराठी भाषेच्या गौरवशाली इतिहासाचा आणि तिच्या समृद्ध साहित्य परंपरेचा खूप मोठा सन्मान आहे. तर तमिळपासून सुरू झालेला हा भाषिक वारसाचा प्रवाह आता मराठीपर्यंत येऊन पोचला आहे. यादीत आता आहे तब्बल 11 भाषा. पण हा प्रवाह इथेच थांबेल असं वाटते का, की तो अजूनही विस्तारत राहील? भविष्यात आणखी कोणती भाषा या प्रतिष्ठित यादीत आपलं स्थान मिळवेल, हा प्रश्न आता सगळ्यांच्याच मनात कुतूहल निर्माण करतो.